हळूच विचार करत असतो बऱ्याच वेळेला पवार साहेबांना अजूनही टीकेचं केंद्र ठरवतात. जितेंद्र आव्हाड त्याचा अर्थ अभी भी पवार साहब का डर बाकी है. हे एका आमदाराच्या पीएचं जाऊ दे, तुम्हाला मोठी गोष्ट सांगतो. एका उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या घरी सगळं गॅरेज भरून पैसे सापडले. राव, न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने समिती नेमली, त्यांनी त्याला दोषी ठरला, पण त्याच्यावर एक साधा गुन्हा देखील, अजून एफआयआर देखील दाखल झालेली नाही. एवढे पैसे त्या न्यायाधीशाच्या घरी सापडले, एवढे पैसे सापडून त्याच्यावर गुन्हा दाखल नाही, त्याच्यावर ऍक्शन नाही, त्याला अटक नाही, त्याच्यावर कोणतीही कारवाई नाही. आणि म्हणून या देशामध्ये व्यवस्था कशी चालली आहे याचा अभ्यास तुम्हाला होईल असं मला वाटतंय.